मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना, आता संजय राऊत बोलले, गद्दारांना हमी भाव आहे 50 खोक्यांचा, पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आत्महत्या का करतोय? इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये, खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत, पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये, आहे दिलेलं नाहीये. अन्न विषबाधा झाली, मी असं काय म्हणत नाही की हा मुद्दामून कोणतरी केलेला प्रकार, ते पोलिसांचं काम आहे, पोलीस शोधतील. पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे. हे आपलं सरकार, हे सरकार आपल्या दारी कशासाठी? आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे ना. एक तर दोन्ही सीझनची वाट लागली, खरीप गेला, रब्बीला पण अवकाळीने झोडलं. आता गेल्या आठवड्यामध्ये पडला अवकाळी. किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले. बरं, पंचनामेचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत काय असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच आली. यापूर्वी सुद्धा आपत्ती आलेली आहे, अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली. पण त्यावेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा. मला कल्पना आहे, हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी, कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला, कारण तोपर्यंत कोरोनाची सुरुवात झाली आणि पश्चिम विदर्भातले काही भाग हा राहिला होता. तरी देखील 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती. ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती एवढं उघडपणाने सांगा. मग हे जे मी काय धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय, आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जनतेत जाऊन विचारायचं, अरे दारी कशाला जातात? जा ना, मैदानात या आणि विचारा जनतेला. मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं, उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे. होऊन जाऊ रे सामना, मला काही त्याची पर्वा नाही. कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय, सामान्य जनतेसाठी लढतोय. मला काहीतरी मिळालं पाहिजे, नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही. मला तुमचं प्रेम मिळालं, खूप झालं, बस झालं मला एवढं. त्याच्या पलीकडे आणखीन काय पाहिजे? माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले, माझ्यानंतर तरी बसलेच आहेत गद्दारी करून आणि घटनाबाह्य. पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का? इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये, खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत, पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये, आहे का रे बाबा? मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना, आता संजय राऊत बोलले, गद्दारांना हमी भाव आहे 50 खोक्यांचा, पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आत्महत्या का करतोय? बुलढाण्यामध्ये सुद्धा काय कमी आत्महत्या नाही झाल्या, होतातच आहेत. आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसलाय. दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे. खरीप गेला, रब्बी गेलेला आहे, हमी भाव मिळत नाहीये. अनेक जण, मला कल्पना आहे, ग्रामीण भागात तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत, बरोबर ना? मग आता एकच ग्रामीण भागातल्या जे युवक आहेत त्यांना एकच आता आधार राहिलाय, तो रोजगार हमी योजनेचा. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा, कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही. चुकत असेल तर मला तुम्ही सुधरा. या बुलढाण्यामध्ये अजूनही किमान 550 गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाहीयेत, कामच सुरू झालेली आहेत. काय सरकार फिरतंय दारी? जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्याला नाही मिळू शकत. आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन, कारण आता शेतीची कामं नाहीयेत, दुसरा मार्ग काय? मग काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या? आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता, माझ्याकडे काही फोन येत आहेत, संवाद येत आहेत, शेतकऱ्यांना फोन जात आहेत, तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील की मला सांगा तुम्हाला अमुक काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ झाला की नाही? मग तो झाला. तुम्हाला झाला की नाही? नाही झाला. प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही? बरं, तुमच्या घरामध्ये विचारा, कारण तुम्हाला पण माहिती आहे, विचारायची काही गरज नाही. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणली गॅस सिलेंडरची, किती जणांना लाभ झाला? प्रधानमंत्री आवास योजना, किती जणांना घरं मिळाली? काहीच नाहीये. मग हे फोन येत आहेत आणि फोनवरनं विचारलं जातं की तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारच्या योजना? मग तो एक साधा कोणतरी शेतकरी असतो, तो बोलतो हो माहिती आहे. मग तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का? झाला,
मग तुम्हाला आनंद होईल की आणखीन तुमच्यासाठी आम्ही काय केलंय. मग तो शेतकरी त्यांना सांगतो की मग ताई असेल किंवा दादा असेल कोण फोन करणार, कारण ही सगळी भाडोत्री माणसं, पैसे बक्कळ आहेत, पैसे खूप आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे भाड्याने चालतात. मग ते फोनवरनं विचारतात की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत. हा मिळालं. मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का. तर त्या एका शेतकऱ्याने सांगितलं, या विदर्भातलाच आहे, बुलढाणा किंवा अकोल्यातला असेल, की यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलं आहे, पण आता एक वेळ आम्ही मुलाबाळांचं आत्महत्या करू पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही. का. तर सोयाबीनचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते आत्ता काय आहेत. कापसाचे भाव काय आहेत, पूर्वी काय होते आत्ता काय आहेत. बरं, काही कायदा त्यांनी केलाय, हमी भाव तुम्हाला किती पाहिजे होता, तुम्ही काही बोला, पण आम्ही जो काय बोलू तोच हमी भाव. बरं ठीक आहे, तो तरी द्या. पण हमी भावापेक्षा कमी दरात जर का कापूस कोणी खरेदी केली तर तो गुन्हेगार असेल. म्हणजे व्यापारी हा कापूस खरेदी करतायत, त्याने एक कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमीपत्र लिहून घ्यायचं की हमी भावापेक्षा कमी दरात तुला मला कापूस विकायला काही माझी हरकत नाही, ना हरकत प्रमाणपत्र. आता पोलिसांना सांगा तुम्ही त्याच्यावर गुन्हा काय दाखल करणार. करू शकतात, पण सरकारला काहीच कळत नाहीये. सरकार म्हणजे मोदीजी त्यांनी जे काही भाषण केलं लोकसभेमध्ये, देशाच्या पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं, त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे.